मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही। TV9 मराठीवरील मुलाखती दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती। महायुतीत फोडाफोडीचे वाद संपले, यापुढे एकमेकांच्या पक्षातील लोक न घेण्याचा निर्णय। महायुतीला गालबोट नको अशी प्रदेशाध्यक्षांना सूचना देणार असं फडणवीस म्हणाले। शिंदेंचं भाष्य। मुख्यमंत्री फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। डहाणू पालघर नगर परिषदेत निवडणुकीसाठी फडणवीसांच्या प्रचार सभा। पालघरमध्ये भाजप आणि शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात। गौरीची हत्या करून आत्महत्या दाखवली, पंकजा मुंडेंचा पीए आणि गौरीचा पती अनंत गर्जेवर पालवे कुटुंबियांचा आरोप। लेकीला न्याय मिळावा, सीबीआय चौकशी व्हावी, कुटुंबियांची मागणी। गौरीच्या त्रासाबद्दल आधीच माहिती असती तर अनंतच्या 2 कानाखाली लावल्या असत्या। प्रकरणात कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, निष्पक्ष चौकशी होणार। पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन। आपल्याकडे नगरविकास खातं त्यात माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा। जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत। अशोक राजा आणि छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळापासून गेली 2500 वर्ष देशाचं विघटन झालं। प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। अनगर नगर पंचायत निवडणुकीत सूचकाची सही नसल्यानं थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद। आदर्श निवडणूक कार्यक्रमाचा भंग झाल्याचा थिटेंच्या वकिलाचा दावा। वसईच्या दिवनमान परिसरात वायू गळतीमुळे एकाचा मृत्यू, घटनेचा सीसीटीव्ही समोर। क्लोरीन सिलेंडर लीक झाल्यानं 19 बाधित। भायखळ्याच्या राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप, तर अपस्माराचे झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा उद्यान प्रशासनाचा अंदाज।